Today we will see medical nurse, surgical nursing. In that subject, we will see rheumatic fever. Rheumatic fever म्हणजे काय ते बघूयात आता आपण. So first आहे definition of rheumatic fever. पहिले definition काय, acute rheumatic fever is a systematic disease of childhood, often recurrent that the follow group A beta hemolytic streptococci infection. ह्या इन्फेक्शनमुळे रुमॅटिक फिवर डिसीज होतो. दुसरं डिफिनेशन आहे, इट इज डिफ्यूज इन्फ्लामेटरी डिसीज ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू प्रायमरली इन्व्हॉल्व हार्ट, ब्लड वेसल, जॉईंट, सबक्युटेनियस टिश्यू अँड सेंट्रल नर्वस सिस्टीम. ह्या डिसीजमध्ये काय होतं, इन्फ्लामेशन होतं आणि हे कुठल्या प्रायमरी कनेक्टिव्ह टिश्यूला इन्व्हॉल्व करतात. हार्टला करतात, ब्लड वेसलला करतात, जॉईंट्सला करतात, सबक्युटेनियस टिश्यूला करतात आणि सेंट्रल नर्वस सिस्टीमला करतात. तर आहे डेफिनेशनचं पार्ट. नेक्स्ट इटिओलॉजी काय काय त्याच्या कॉजेस काय काय आहेत, जसं की बीटा हेमोलायटिक स्ट्रेप्टोकोकाय आणि दुसरं आहे जेनेटिक फॅक्टर. थ्रू जीन्स हा डिसीज कॅरी फॉरवर्ड होतो. कुठला रुमॅटिक फिवर. तर याच्या इपिडेमिओलॉजीमध्ये काय काय दिलेले, हा डिसीज कोणत्या एजमध्ये होतो, कॉमनली 5 to 15 years. रेअर केसमध्ये आपल्याला कोणत्या चिल्ड्रनमध्ये बघायला भेटतं, लेस दॅन 3 years त्यांची एज आहे, त्यांच्यामध्ये झालेला असेल ती केस रेअर असते. या ठिकाणी बॉईजमध्ये हा जास्त प्रमाणात सापडतो दॅन गर्ल्स. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स कुठले ट्रिगर करतात, ओव्हर क्राउडिंग असेल, पुअर सॅनिटायझेशन असेल किंवा पॉवर्टी असेल म्हणजे दारिद्र्य असेल, त्यावेळेस हा डिसीज होण्याची शक्यता असते. इन्सिडन्स काय आहे, इन्सिडन्स मोर ड्युरिंग फॉल, विंटर अँड अर्ली स्प्रिंग. या 3 सीझनच्या दरम्यान आपल्याला हा डिसीज पाहायला भेटतो. त्याचं पॅथोजेनेसिस कसं होतं, इम्युन रिस्पॉन्स एक कोणाचा, ग्रुप ए बीटा हिमोलायटिक स्ट्रेप्टोकोकायचा हा डिलेड होतो. त्याच्यानं डिले झाल्यामुळे काय होतं, आफ्टर लॅटंट पिरियड ऑफ 1 to 3 weeks 1 ते 3 आठवड्यानंतर अँटीबॉडी जे आहेत त्या इम्युनॉलॉजिकली डॅमेज व्हायला सुरुवात होते, ऑकर होते टू हार्ट वॉल अँड जॉईंट, सबक्युटेनियस टिश्यू, बेसल गँगलिया ऑफ द ब्रेन. या ठिकाणच्या ज्या इम्युनॉलॉजिकल अँटीबॉडीज आहेत त्या डॅमेज व्हायला सुरुवात होते 1 ते 3 आठवड्यानंतर. त्याच्यानंतर पॅथॉलॉजिक लेसनमध्ये काय होतं, फायब्रोनाइड डिजनरेशन ऑफ द कनेक्टिव्ह टिश्यू, इन्फ्लामेटरी एडिमा, इन्फ्लामेटरी सेल इन्फिल्ट्रेशन अँड proliferation ऑफ द स्पेसिफिक सेल रिझल्टिंग इन फॉर्मेशन ऑफ द एस्कॉप नोड्यूल रिझल्ट इन. तर या डिसीजमध्ये आपल्याला 3 ठिकाणी इन्फ्लमेशन झालेलं बघायला भेटतं. ते कुठल्या ठिकाणी, पॅनकार्डियाटिस म्हणजे हार्टमध्ये आपल्याला इन्फ्लमेशन झालेलं बघतं, आर्थरायटिस जॉईंटमध्ये झालेलं बघतं आणि ॲस्कॉप नोड्यूल्स सबक्युटेनियस टिश्यूमध्ये आपल्याला झालेलं बघतं. आणि कोलेरा आपल्याला बेसल गँगलियाच्या लेशनमध्ये, जे बेसल गँगलियाचे लेशन्स आहेत त्याच्यामध्ये आढळून येतो. हे 3 त्याचे इम्पॉर्टंट हे 3 पॉईंट आपल्याला रुमॅटिक फिवरमध्ये दिसून येतात. हा एक चौथा 4 पॉईंट. ज्याने क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स किंवा क्लिनिकल फीचर्स काय काय आहेत, पहिले आर्थरायटिसचे बघूयात. आर्थरायटिसमध्ये आपल्याला मेनली कुठले जॉईंट्स इन्व्हॉल्व झालेले दिसतात, नी जॉईंट, अँकल जॉईंट, एल्बो जॉईंट आणि व्रिस्ट जॉईंट. याच्यामध्ये ऑकर 80% इन्व्हॉल्व जॉईंट्स आर एक्झिक्युएंटली टेंडर. इन चिल्ड्रन बिलो 5 years, arthritis usually mild but carditis more prominent. ज्या चिल्ड्रनची एज 5 वर्षापेक्षा खाली आहे त्यांच्यामध्ये आर्थरायटिस हा युजली माइल्ड लेवलमध्ये आपल्याला सापडतो, पण जो कार्डायटिस आहे, पॅनकार्डायटिस हा प्रॉमिनंट लेवलमध्ये म्हणजे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो, त्याचे सिम्पटम्स जास्त दिसून आले. आर्थरायटिस डू नॉट प्रोग्रेस टू क्रोनिक डिसीज. आर्थरायटिस हा ॲक्यूट आर्थरायटिस असतो, याचं कन्व्हर्जन क्रोनिकमध्ये होत नाही. नेक्स्ट आहे कार्डायटिस.
नेक्स्ट क्लिनिकल पिक्चर आहे कार्डायटिस. मॅनिफेस्टेशन पेरिकार्डायटिस, त्याच्यामध्ये जातात एंडोकार्डायटिस, मायोकार्डायटिस आणि पेरिकार्डायटिस. हे आपल्याला किती पर्सेंट दिसतं कार्डायटिसचे पेशंटमध्ये किती पर्सेंट दिसतो? 40 to 50% ऑफ केसेसमध्ये दिसतात. कार्डायटिस इज ओनली मॅनिफेस्टेशन ऑफ द rheumatic fever that leaves स्क्विलेन्स अँड परमनंट डॅमेज टू द ऑर्गन. कार्डायटिस हा एक असा एकमेव घटक आहे rheumatic feverमधला ज्यांनी आपल्याला डॅमेज होतं ऑर्गनला. आणि व्हॉल्व्युलायटिस ऑकर इन ॲक्यूट फेज. क्रोनिक फेज फायब्रोसिस, कॅल्सिफिकेशन अँड स्टेनोसिस ऑफ द हार्ट वॉल, त्यालाच बोलतात आपण फिश माउथ वॉल तयार होते या ठिकाणी कार्डायटिसमध्ये ड्युरिंग rheumatic fever. फायब्रोसिस होतं वॉलमध्ये, कॅल्सिफिकेशन होतं जसं की आपण याच्या मागच्या लेक्चरमध्ये बघितलेले व्हॉल्व्युलर हार्ट डिसीजमध्ये. स्टेनोसिस बघितलेले आपण. स्टेनोसिस म्हणजे काय? नॅरोइंग किंवा ऑब्स्ट्रक्टिंग होतो ब्लड वेसल ती वॉल. देन नेक्स्ट आहे सिंडेनम कोलेरा. हे किती पर्सेंट आपल्याला केसेसमध्ये आढळून येतो? 5 to 10% केसेसमध्ये आढळून येतो. हा मेनली गर्ल्समध्ये होतो. त्यांची गर्ल्समध्ये कुठल्या एजमध्ये मेनली होतो? 1 to 15 years ऑफ द एजला. इट मे अपेअर इवन 6/12 आफ्टर अटॅक ऑफ द rheumatic fever. हा कोलेरा कधी अपेअर होतो? कधी कधी 6 किंवा 12 वर्षानंतर पण rheumatic feverच्या अटॅकनंतर ॲक्टिव्ह होतो किंवा अपेअर होतो. तर याच्यामध्ये कुठले क्लिनिकल साईन्स बघायला भेटतात आपल्याला? प्रोनॅटर साईन, जॅक इन द बॉक्स साईन आणि मिल्किंग साईन ऑफ द हँड. तर या सगळ्या साईनचे डायग्राम तुम्ही गुगलला जाऊन पाहिले तर तुम्हाला क्लॅरिफिकेशन येईल. नेक्स्ट आहे इरिथेमा मार्गिनेटम. हा लेस दॅन 5% आपल्याला rheumatic feverमध्ये आढळून येतो. हा एक युनिक आहे, ट्रान्झिस्टंट आहे, सर्पेंजिनियस लुकिंग लेसन असतात आणि ह्याचे जे लेसन्स असतात म्हणजे ह्याचे जे मार्किंग असतात 1 to 2 inches एवढी साईज एवढी असते. द पेल सेंटर विथ द रेड इलिव्हर मार्जिन. पेल असतो मध्ये लाईटर असतो आणि बाजूच्यानी त्याचे ज्या कडा असतात ते रेड कलरच्या असतात. मार्जिन्स म्हणजे कडा. हे मेनली आपल्याला कुठल्या पार्टवरती दिसतात? ट्रंकवरती, लिम्सवरती आणि नॉन इचिंग पार्टवरती. आणि हे जे असतात हे नॉन इची असतात म्हणजे यांनी कुठलीही खाजर सुटत नाही बॉडीमध्ये. हे जास्त प्रमाणात कधी वर्जन होतात म्हणजे ज्यावेळेस ॲप्लिकेशन ऑफ हीट होते त्यावेळेस. ते आहेत इरिथेमा मार्जिनेटम. नेक्स्ट आहे नेक्स्ट आहे सबक्युटेनियस नोड्युल्स. सबक्युटेनियस आपल्याला किती पर्सेंट झालेले दिसतात rheumatic feverमध्ये? 10%. जे सबक्युटेनियस नोड्युल्स आहेत हे पेनलेस असतात म्हणजे याने कुठलेही पेन होत नाही. पी साईज असतात, एका ग्रीन पीच्या साईज एवढे असतात आणि पाल्पेबल असतात. हे पाल्पेबल असतात आणि मेनली ओव्हर एक्सटेन्सर सरफेस ऑफ द जॉईंट, स्पाईन, स्कॅपुला अँड स्काल्प. जॉईंटवरती हे मेनली आपल्याला बघायला भेटतात, स्पाईनवरती बघायला भेटतात, स्कॅपुलावरती बघायला भेटतात आणि स्काल्पवरती बघायला भेटतात. असोसिएटेड विथ द स्ट्रॉंग सिरोपॉझिटिव्हिटी. नेक्स्ट आहे अदर फीचर्समध्ये कुठले फीचर्स आपल्याला बघायला भेटतात म्हणजे मायनर फीचर्स बोलतो आपण त्याला. त्याच्यामध्ये आपल्याला फिवर बघायला भेटतो. फिवर किती असतो? 1 degree Fahrenheit एवढा बघायला भेटतो. आर्थ्रेलिजिया बघायला भेटतात, पॅलर, ॲनोरेक्झिया आणि वेट लॉस. हे फीचर्स आपल्याला rheumatic feverच्या पेशंटमध्ये बघायला भेटतात. लॅबोरेटरी फाइंडिंग्समध्ये कसं करणार आपण? हाय ASER काउंट करायचा, ॲनिमिया, ल्युकोसायटोसिस असेच करायचं.
आपल्याला काय इलिव्हेट झालेलं दिसतं, सी रिॲक्टिव्ह प्रोटीन्स आपल्याला पेशंटच्या बॉडीमध्ये इलिव्हेट झालेले दिसतात. ASO टायर मोर दॅन 200 टॉडी युनिट्सनी झालेला दिसतो. आणि थ्रोट कल्चरमध्ये आपल्याला बेटा हेमोलॅटिक चिप्टोकोकायचं मायक्रो ऑर्गॅनिझम दिसून येतात. ते आहेत तर हे आहेत सगळे लॅबोरेटरी फाइंडिंग्स. त्याच्यामध्ये अजून ECGमध्ये काय चेंजेस होतात पेशंटच्या, ECGमध्ये आपल्याला प्रोलॉंग PR जो इंटरव्हल आहे P आणि R मधला तो प्रोलॉंग झालेला दिसतो. सेकंड अँड थर्ड डेगली ब्लॉक झालेलं दिसतं. EST सेगमेंट आहे, जो EST सेगमेंट आहे त्याच्यामध्ये डिप्रेशन झालेलं दिसतं. आणि T वेव्हचं आहे त्याच्यामध्ये इन्व्हर्जन झालेलं दिसतं. 2D इकोमध्ये आपल्याला काय दिसतं, वन एडिमा, मिट्रल रिगर्जिटेशन, लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल डायलेटेशन अँड डिक्रीज कॉन्ट्रॅक्टिबिलिटी. हे सगळे हे सगळे फाइंडिंग्स आपल्याला 2D इकोमध्ये रोमॅटिक फिवरच्या पेशंटमध्ये दिसून येतात. त्याचं डायग्नोसिस कसं करायचं, रोमॅटिक फिवर इज मेनली क्लिनिकली डायग्नोसिस. हे क्लिनिकली डायग्नोसिस करता येतं मेनली. नो सिग्नल डायग्नोस्टिक टेस्ट और स्पेसिफिक लॅबोरेटरी टेस्ट अवेलेबल फॉर डायग्नोसिस. रोमॅटिक फिवरसाठी कुठली एक स्पेसिफिक टेस्ट नाही आहे की हे टेस्ट केल्यानंतर रोमॅटिक फिवर आहे असं आढळून येईल. त्यासाठी नंबर ऑफ टेस्ट करावं लागतं. डायग्नोसिस बेस्ड ऑन मॉडिफाय जॉन्स क्रायटेरिया. जॉन्स क्रायटेरियावरतून आपण रोमॅटिक फिवरचं डायग्नोसिस करतो. तर हा आहे जॉन्स क्रायटेरिया. जॉन्स क्रायटेरिया तुम्हाला ॲज इट इज बाहेर करायचं आहे. तर जॉन्स क्रायटेरियामध्ये येतात मेजर मॅनिफेस्टेशन्स, मायनर मॅनिफेस्टेशन्स. मेजरमध्ये कुठले येतात, कार्डियाटायटिस, पॉलीआर्थरायटिस, कोलेरा, एरिथेमा मार्जिनेटम आणि सबक्युटेनियस नोडल्स. आणि मायनर मॅनिफेस्टेशनमध्ये काय येतात, प्रिव्हियस रुमॅटिक फिवर असेल किंवा ऑर रुमॅटिक हार्ट डिसीज, आर्थ्रेलिजिया अँड फिवर. लॅबोरेटरी फाइंडिंग्समध्ये मायनरच्या लॅबोरेटरी फाइंडिंग्समध्ये काय दिसतं आपल्याला, एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट इलिव्हेट झालेला दिसतो. सी रिॲक्टिव्ह प्रोटीन इलिव्हेट झालेला दिसतं. ल्युकोसाइटिस दिसतं. आणि PR मधला जो इंटरव्हल आहे तो प्रोलॉंग झालेला दिसतो. तर हे दोनवरतून आपण रोमॅटिक फिवरचं डायग्नोसिस करतो. तर डायग्नोसिस करण्यासाठी रोमॅटिक फिवर आहे हे कन्फर्मेशन करण्यासाठी जॉन्स क्रायटेरियामध्ये पण अजून एक क्रायटेरिया आहे. ह्याच्यामध्ये एक मेजर मॅनिफेस्टेशनमधला कुठला पण एक पेशंटमध्ये आढळून आला पाहिजे. आणि 2 मायनर क्रायटेरिया शुड बी फिलअप. ह्याच्यातला ह्या पार्टमधला कुठला पण एक आणि ह्या पार्टमधला कुठले पण 2 जर पेशंटमध्ये आपल्याला त्याचे साईन आणि सिम्पटम्स दिसले तर आपण त्याचं डायग्नोसिस रोमॅटिक फिवर असं करतो. नेक्स्ट आहे ट्रीटमेंट. ट्रीटमेंट कसं करायची, स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4. स्टेप 1 प्रायमरी प्रिव्हेन्शन करतो, म्हणजे इरॅडिकेशन करतो आपण. कशा स्टेप्टोकोकायचं अँटी इन्फ्लॅमेटरी ट्रीटमेंट करतो. याच्यामध्ये आपण ॲस्पिरिन आणि स्टेरॉइड देतो. हे सेकंड स्टेप झाली. थर्ड स्टेपमध्ये आपण सपोर्टिव्ह मॅनेजमेंट आणि मॅनेजमेंट ऑफ द कॉम्प्लिकेशन करतो. ते 4th स्टेजमध्ये सेकंडरी प्रिव्हेन्शन करतो. सेकंडरी प्रिव्हेन्शनमध्ये काय करतो आपण, प्रिव्हेंट करतो कसं, रिकरंट अटॅकला. नेक्स्ट आहे प्रायमरी प्रिव्हेन्शन कसं करायचं रोमॅटिक फिवरमध्ये. तर प्रायमरी प्रिव्हेन्शनमध्ये आपण देतो कुठले मेडिकेशन देतो, बेन्झाथिन, पेनिसिलिन G, पेनिसिलिन V, इरिथ्रोमायसिन आणि इथाइल सक्सिनेट. एवढे मेडिकेशन आपण प्रायमरी प्रिव्हेन्शनमध्ये रोमॅटिक फिवरच्या पेशंटला प्रोव्हाइड करतो. अँटी इन्फ्लॅमेटरी ट्रीटमेंट कशी करायची, आपण ॲस्पिरिन द्यायचा. अँटी इन्फ्लॅमेटरीमध्ये आपण ॲस्पिरिन आणि प्रेडेनिसॉल देतो. ॲस्पिरिन कसं द्यायचं, 70 to 100 mg/kg पर डे 4 डोस देतो. किती वीकसाठी, 6 वीकसाठी. आणि प्रेडेनिसॉलचे आपण 2 to 2.5 mg/kg पर डे देतो. ह्याचे पण 2 डोसमध्ये डिवाईड करतो.
Then next आहे सपोर्टिव्ह मॅनेजमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ कॉम्प्लिकेशन. ह्याच्यामध्ये काय करायचं, पेशंटला काय प्रोव्हाइड करायची, बेड रेस्ट प्रोव्हाइड करतो आपण पेशंटला. आणि जो कंजेनिटल हार्ट फेल्युअर आहे त्याची ट्रीटमेंट कशी द्यायची, डिजिटल डिस्क किंवा डायरेटिक्स देऊन. ट्रीटमेंट ऑफ कोलेराची ट्रीटमेंट कशी करायची, डायझॅपॅम किंवा हॅलिपेरिडॉल देऊन. आणि रेस्ट ऑफ जॉईंट अँड सपोर्टिव्ह स्प्लिंटिंग. ते आहे थर्ड स्टेप. फोर्थ स्टेजमध्ये आपण कसं करायचं, सेकंडरी प्रिव्हेन्शन कसं करतो आपण, बेन्झोथायनिन पेनिसिलिन जी, पेनिसिलिन व्ही किंवा सल्फॅडिझेन किंवा इरेथ्रोमायसिन हे सगळे पेशंटला प्रोव्हाइड करतो आपण मेडिकेशन्समध्ये. And these are all about the rheumatic fever. Thank you.